गोंधळ चाललेला आहे। हो, एक निविदा वितरण व्यवस्थेची काढली गेली। आज 2 वर्षापासून 3 वर्ष झाले। खरं म्हणजे मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की कुठलाही या निविदेचा टेंडर करताना 6 महिन्याच्या पूर्वी या टेंडरची प्रक्रिया पार पाडा। 2-3 वर्ष झाले टेंडरची प्रक्रियाच पार पाडत नाही, त्यालाच मुदतवाढ दिली जाते आणि पैसे वसूल केले जातात। या वितरणमध्ये अन्न व नागरी पुरवठा विभागामध्ये कोण हा माणूस आहे ज्याला महाराष्ट्राचं कंत्राट दिलाय? कशी काय मुदतवाढ देते 3-3 वर्ष? हा गैरप्रकार नाही, हा भ्रष्टाचार नाही। मुख्यमंत्री सांगून जर ते काम होत नसेल तर ती कुणाची दादागिरी आहे, कुणाची मस्ती आहे? कुणाच्या इशाऱ्यावर एवढी मस्ती आली आहे की बिना टेंडरने 3-3 वर्ष एका ठेकेदाराला काम देत आहे? मुदत संपून गेल्यावर याचा अर्थ स्पष्ट आहे, याचा अर्थ स्पष्ट आहे की मुख्यमंत्र्याचा धाक उरला काय या सगळ्या गैरप्रकाराला रोखण्यामध्ये? का मुख्यमंत्री कमी पडत आहेत हे सगळा भ्रष्टाचार थांबवण्यामध्ये? क्लिअर कट सांगितलं की हे होता कामा नये, तरी पण या वितरण व्यवस्थेतील भ्रष्टाचार कधी संपणार आहे? आदिवासी विभागामध्ये तर प्रचंड भ्रष्टाचार झाला। अध्यक्ष महोदय, 8,000 क्विंटल तांदूळ मागच्या वर्षीचा धान अजूनही त्या ऐरी विभागामध्ये पडलेला आहे। तो राजूर नावाचा माणूस उपव्यवस्थापक संगनमत करून तिथला धान उचलू देत, उचललेला धान आहे। गोंदियाचे 2 राईस मिल आहेत, त्या राईस मिलनी त्याला मागितलं माहिती, इलेक्ट्रिकचं बिल दाखवा, संपूर्ण माहिती मागितली, तो दिली नाही। किमान 200 कोटी रुपये त्या आदिवासी विभागामध्ये या तांदूळ घोटाळ्यातून पुढे आले आहेत अध्यक्ष महोदय। आणि म्हणून आपल्याला विनंती आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये हे सरकार लक्ष घालणार आहे की नाही, आमची ह्या संदर्भात अध्यक्ष महोदय विनंती आहे। अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, हे सगळं पाहता आपल्याला विनंती आहे अध्यक्ष महोदय की एकूण या भ्रष्टाचाराला पांघरून घालण्याचं काम सरकारकडून होतंय का, हा खरा प्रश्न अध्यक्ष महोदय। यामध्ये MIDC मधला भ्रष्टाचार आहे काय? आपल्याला महाराष्ट्र स्टेट इंडस्ट्रियल क्लस्टर डेव्हलपमेंटमध्ये MSI CDP मध्ये अंतर्गत जी कामं, जे नागेवाडी फेज 3 मध्ये जो सम्यक स्पायसेस क्लस्टर निर्माण केला 2018 मध्ये, यामध्ये सुकाणू समितीने घेतलेला निर्णय घेतलेला निर्णय असणे, मंजुरीनंतर त्या कारणासाठी क्लस्टर घालणे गरजेचे होते, पण त्यांनी संपूर्ण जमीन बिल्डिंग साहित्य संचालक म्हणाले परस्पर संपूर्ण ते सम्यक स्पायसेसने सर्व जमीन बिल्डिंग साहित्य सर्व विकून टाकलं आहे आणि त्यामध्ये भ्रष्टाचार केला। जालना MIDC मध्ये सुद्धा MIDC फेज 3 मध्ये क्रमांक P2 मधील सम्यक स्पायसेस क्लस्टरची तातडीने आपल्याला चौकशी करावी लागेल। ज्या पर्पजसाठी जमीन दिली, ज्यासाठी हा प्रोग्राम होता, तो पूर्णतः धुळीत मिसळून यांनी जवळपास 3000 स्क्वेअर फीटचे प्लॉट सम्यक स्पायसेसने 2018ला सुरू केला आणि याबाबत सुकाणी समितीने घेतलेला निर्णय तो आहे तो सुद्धा बदलून टाकला। मंजुरीसाठी ज्या कारणासाठी क्लस्टर साहित्य मंडळाने दिलेत ते परस्पर विकून टाकलेत आणि ह्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये रोड ग्रेवर, प्रिंटिंग मशीन इत्यादी संपूर्ण विल्हेवाट लावून क्लस्टरचे सर्व साहित्याची वार्षिक देखभाल दुरुस्तीची मुदत संपली असताना सुद्धा हे साहित्य धुळकात पडलं आहे आणि यांनी कामही करून न करता पैसे उचलल्याची माहिती अध्यक्ष महोदय या ठिकाणी आमच्याकडे आहे। मी सांगितलं की पिंपरी चिंचवड औद्योगिक क्षेत्रात महिला उद्योजकांना सामूहिक गटासाठी भूखंड क्रमांक BGP 107 हा भूखंड होता, तो शैक्षणिक संस्थेस वाटप करण्यासाठी जे निविदा प्रक्रिया रद्द करून नियमबाह्य पद्धतीने संबंधित अधिकार केलेला आहे। यामुळं या पुणे भूखंडामध्ये BGP 107 पिंपरी औद्योगिक क्षेत्रात महिला उद्योजक गटासाठी भोसरी पुणे या संस्थेत असलेला प्लॉट निविदेद्वारे एका शैक्षणिक संस्थेसाठी दिलेला आहे। हे अत्यंत गंभीर आहे। रिझर्व याच्यासाठी होता, दिला गेलेला होता, ती संस्था कोणाची याचा उल्लेख इथे केला पाहिजे।